महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते आज हिंगोलीतील महावितरण कार्यालयावरती जे आहे ते मोर्चा आणलाय, आक्रोश मोर्चा आणलाय। हे सगळे हे कंत्राटी कर्मचारी आहेत। हे चेहरे आपण बघता, हे चेहरे जे आहेत ते प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये विविध सबस्टेशन मध्ये काम करणारे ऑपरेटर आहेत, टेक्निशियन आहेत। यातील बरेच जण जे आहेत ते प्रत्यक्ष लाईट गेल्यानंतर पोलवरती जाऊन आपला जीव धोक्यात घालून जे आहे ती कामं करतात। परंतु या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जे आहे ते मागील 3 ते 4 महिन्यांचं वेतन जे आहे, यांचं मानधन जे आहे ते थकल्याची माहिती आहे। आणि याच आपल्या हक्काच्या मानधनासाठी, वेतनासाठी हे सगळे ग्रामीण भागातून जमलेले हे सगळे युवक जे आहेत, हे सगळे कर्मचारी आज महावितरणच्या कार्यालयावरती घेऊन आपला मोर्चा घेऊन आले आहेत, आपल्या मागण्या घेऊन आले आहेत। दादा, मला सांगा कोणत्या कोणत्या मागण्या आहेत? वेतनाची, तुमचं थकले वेतनाची मागणी तर आहेच, परंतु आणखी कुठल्या मागण्या आहेत? आमची मागणी आहे वेतनाची तर आहेच आहे, पण आमचे फसवणूक होत आहे। आमच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये आमच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाही। आमची कुठल्या तरी डम्मी अकाउंट काढून आमच्या नावावर पैसे काढतात आणि आम्हाला हातोहात पैसे देतात। दुसरी मागणी आहे की आम्हाला ऑर्डर देत नाही ठेकेदार। आम्हाला कधी आतापर्यंत 5 वर्ष व्हायले, ते 5 वर्षांमध्ये आम्हाला कधी ऑर्डर दिली नाही ना काय नाही। आम्ही सर्कल ऑफिसला सतत म्हणत असतो की साहेब आम्हाला ऑर्डर द्या, कारण उद्या जर आमचा अपघात झाला, निधन झालं तर कोण जिम्मेदार आहे? आणि नंतर हेच म्हणतात तुमच्याकडे काय ऑर्डर नाही, आम्ही काही बोलू शकत नाही। आणि त्या एजन्सी पहा आणि तुम्ही पहा। आज आम्हाला एसी साहेब आताच आले होते, मीडियाच्या समोर साहेबांनी, एजी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काम करू वाटलं तर करा आणि तर नका करू। आम्ही उगाच 10 वर्ष या महावितरणमध्ये काम केलं नाही। आज ITI करून त्यांनी 2-2, 3-3 वर्षाचा ITI केला, अप्रॅक्टिस केली आणि या विद्युत महामंडळामध्ये आम्ही 10 वर्षापासून काम करतो। आणि एसी साहेब आज आम्हाला म्हणतात की तुम्ही डायरेक्टली सोडून द्या। असं कसं? आज आमचं जीवन याच्यावर आहे, आज आमचा परिवार याच्यावर आहे। आज आम्ही जर आम्हाला काढून टाकलं तर आमचा कंत्राटी कामगार कुठे जाईल? आज आमची दिशाभूल हे करतात। आज आम्हाला परमिट नसते, याच्यात अधिकारी परमिट घेतो आणि आम्हाला पोलवर चढवतो। आमचा अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण? तुम्ही कुठल्या एजन्सी मार्फत इथं जॉईन आहात? हे सगळे जे तुम्ही आहात मित्र तुमचे, कुठल्या एजन्सी मार्फत कामाला आहात? आम्ही हिंगोलीमध्ये अशा 50 ते 55 एजन्सी आहेत। त्यापैकी काही बऱ्याचशा याच्यामध्ये आता आम्ही साई एजन्सीमध्ये जालना म्हणून आहे, त्या एजन्सीमध्ये आम्ही आहोत। आम्हाला आतापर्यंत आमच्या अकाउंटवर त्यांनी पैसे जमा केले नाही। कोणती तरी मुंबईला ती बँक आहे आणि त्या बँकेमध्ये आमचे अकाउंट काढले, आमची सही नाही, काय नाही। आणि त्या अकाउंट काढून आम्हाला 10 ते 12 हजार रुपये ते लोक देतात। आणि आम्ही जर म्हणलं साहेब आम्हाला पूर्ण अकाउंटमध्ये पैसे द्या तर ते आम्हाला काढून टाकण्याच्या धमक्या देतात। आणि आताच एसी साहेबांना आम्हाला सांगितलं की तुम्हाला काम करायचं ते करा, नाहीतर तुम्ही घरी जा। आम्ही असं जाणार नाही साहेब। आम्ही 10 वर्ष इथं घातलेले आहेत, या MSCB मध्ये घातलेले आहेत। उगाच आम्ही इथं बसलो नाही। उद्यापासून अन्न, वस्त्र, निवारा हे सगळ्या गोष्टी सोडून आम्ही तुमच्या दरवाजावर आम्ही आत्मदनाचा इशारा करणार, हे लक्षात असू द्या। नक्कीच अत्यंत धक्कादायक आरोप जो आहे या कंत्राटी बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांनी केला आहे। यांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी मुंबईच्या बँकेत त्यांचे अकाउंट काढले आहेत आणि यांना वेळेवर पगार देखील होत नाही। आणखी एक आपल्यासोबत हा कर्मचारी, मित्रा तू कुठे आहेस कामाला? सर, मी कळंब तालुक्यात एक ऑपरेटर म्हणून काम करतो। जवळपास 2018 पासून मी काम करतो। ज्याप्रमाणे आम्हाला ऑर्डर दिली जाते त्याप्रमाणे आता तिथून 2020 पासून कोणत्याही कंत्राटी कामाला ऑर्डर देत नाहीत। बिना ऑर्डरचं आम्ही काम करतो। जर कोणत्या एखाद्या साईडवर जर अपघात झाला तर आमचा कंत्राटी कामगार ज्यावेळेस आम्ही फोन करतो अधीक्षक अभियंत्याला, त्यावेळेस ते काय म्हणतात की हा आमचा कर्मचारी नाही। आम्ही आमचं तन मन धन या कंपनीला दिलेले आहे। आमचे जे कंत्राटी कामगार आहेत सर, आज 5 ते 10 वर्षापासून या कंपनीमध्ये कामाला आहेत सर। आणि अवरात्र ऊन असो, पाऊस असो, वारा असो, आमचं योगदान हे 100% आहे। आणि जवळपास 40 ते 50 हजार आमचा एक कंत्राटी कामगार काम करतो। ज्यावेळेस हा अन्याय सहन होत नाही, शासनाचे GR आहे सर, स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आपल्या देवेंद्र फडणवीस काढलेली आहेत की समान काम समान वेतन, आम्हाला तो भेटत नाही सर। आणि जे शासनाच्या आम्ही नियमानुसार आहे तेच मागत आहे, आम्ही शासनाच्या का बाहेर मागत नाही। तुम्हाला आता किती वेतन आणि किती दिले जातं काय सर? आमच्या शासनाच्या आम्ही म्हणण्यानुसार आम्हाला 22,000 पेमेंट आहे। PF वगैरे करून आम्हाला 19,200 आमच्या खात्यात पडलं पाहिजे। पण हे काय करतात, कुठे आमचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं खोलतात का खाजगी बँकेत खोलतात। आणि जर आम्ही दिलं, जर हे नाही दिलं तर ते आमचे काय करतात, कोऱ्याचे कोर्सया घेतात आणि आम्हाला जर आम्ही नाही दिलं तर आम्हाला कामावून काढण्याची धमकी देतात। आणि ज्यावेळी तुमच्या हातामध्ये किती पडतं, म्हणजे तुम्ही म्हणताय की एवढा पेमेंट आहे पण हातामध्ये किती पडतं, तुमचा आरोप आहे तसा? जवळपास सर आमच्या काही कंत्राटी कामाला 10,000 ते 12,000 भेटल्या जातो सर। शासनाच्या जो परिपत्रकानुसार आम्हाला एवढं वेतन भेटल्या जात नाही सर। आता तुम्ही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भेटला, त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीवर? अधीक्षक अभियंत्याने एक क्लास 1 अधिकारी आहे, त्याने तर सविस्तर सांगायला पाहिजे, आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे। कारण की आम्ही या कंपनीमध्ये एक शासनाच्या GR अनुसार 536च्या सर्क्युलरनुसार आम्ही काम करतो। पेमेंट आम्हाला त्याच्यानुसार आहे।
पण अधीक्षक साहेबांचं असं बोलायचं काम नव्हतं की तुम्हाला पत्रव्रत करत नसेल तर तुम्ही काम करू नका. का करू नका? आज आमचा कंत्राटी कामगार 10 वर्ष या कंपनीत काम केलेलं आहे. यानं कुठे जायचं? याची एक नाळ जोडलेली आहे या कंपनीशी. आज हा मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला जाणार नाही सर. 200 रुपयासाठी आज आमचा कंत्राटी टेक्निशियन ऑपरेटर असला तर पोलवर जाऊन काम करतो. उद्या अपघात झाला तर त्याचा परिवार सगळा उघड्यावर येईल सर. आणि आता समाजामध्ये एवढं बेरोजगारी चालू आहे तर हे शासनाने कुठेतरी बघायला पाहिजे. हिंगोली जिल्ह्याची त्याची आशा आहे. विदर्भात तुम्ही बघा त्यांच्या अकाउंटला पैसे होते, राष्ट्रीयकृत बँकेत हे खाते खोलले जातात सर. तुम्हाला परिपत्रक पाहिजे असेल तर आमच्या परिपत्रक आहे. आम्ही कायद्याच्या बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आम्ही आमचा हक्क मागत आहे. कायद्याच्यानुसार आम्ही बाहेर कोणत्याही चौकटीत जाऊन आम्ही उल्लेखन करत नाही. आज जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणलं तर 5 तालुक्यात यामध्ये जवळपास 250 ते 300 कंत्राटी कामगार आहेत. आज एक्सपायर झाले आहे, सवय झालेली आहे, एजबार झालेली आहेत. आज यांना कोण न्याय देणार आहे? जर अधीक्षक अभियंता साहेब जर असे बोलत असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, कोणावर हे करायचं? नक्कीच आपण पाहिलं तर या महावितरणमध्ये जे आहे ते बाह्य स्रोत म्हणून हे सगळे कर्मचारी आहेत, परंतु बाह्य एजन्सीमार्फत यांची आर्थिक पिळवणूक होतल्याचा आरोप या सर्वांनी केला आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष विजेच्या पोलवर जाऊन काम करणारी ही सगळी ही मुलं आहेत. ITI करून ही सगळी ॲप्रेंटिस करून ही सगळी मुलं जी आहेत ती एजन्सीमध्ये काम करत आहेत. परंतु आता जे आहे ते जर एजन्सीनी जर तुमचा दडपशाही केली तुमच्यावर किंवा असं काही आढळलं तर तुम्ही सरळ काम सोडा, अशा प्रकारचं यांना जे आहे ते महावितरणचे अधिकारी सांगतात, असं नुकतंच या आंदोलकांनी सांगितलंय. आता या सगळ्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना त्यांचा जो वेतन आहे ते वेळेवर मिळतं का? ते जेवढं आहे तेवढं त्यांच्या हातामध्ये पडतं का? त्यांची खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढली जातात का? हा सगळा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.